नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमिया मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, महाज्योती या संस्थेमार्फत विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत 72,000 रुपयापासून 1,22,000 रुपयापर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. सोबतच मोफत मैदानी प्रशिक्षण आणि या ठिकाणी लेखी परीक्षेचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. तर याच्यासाठी विविध स्पर्धा परीक्षांसाठी अर्ज प्रक्रिया 2026 साठी सुरुवात झालेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये कोणकोणत्या स्पर्धा परीक्षांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि अर्ज कसा भरायचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन. सर्वात पहिल्यांदा या योजना आहे कोणत्या कॅटेगरीसाठी आहे ते देखील तुम्हाला नीट समजून घेणे महत्त्वाचं आहे. आता या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देत आहे. जी लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना सूचना देतो, मी जो खाली नंबर दिलेला आहे त्यांना फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्यांनीच फक्त येथे WhatsApp मेसेज करायचा आहे. इतर या ठिकाणी लिंक मागण्यासाठी किंवा कोणतीही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. WhatsAppला मेसेज वगैरे करू नका. सायबर कॅफेवाल्यांचा नंबर फक्त मी WhatsAppवरती देत आहे. त्यांना फक्त WhatsApp मेसेज करायचा आहे, फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्यांनीच कॉन्टॅक्ट करायचा आहे. लिंक वगैरे मागण्यासाठी कॉन्टॅक्ट करायचा नाही. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे. ठीक आहे. आता विद्यार्थ्यांनो एक गोष्ट लक्षात घ्या. याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी कोणकोणत्या स्पर्धा परीक्षांसाठी अर्ज सुरू झालेले आहेत ते कशाप्रकारे बघायचे तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक केले. त्या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल. इथं योजना नावाचा हा ऑप्शन दिसत आहे. इथं बघू शकता. हा याच्यावरती गेल्याच्या नंतर इथं प्रशिक्षण योजना हा ऑप्शन येतो आणि बघू शकता UPSC, MPSC प्री ट्रेनिंग कंबाईन ग्रुप सी आणि ग्रुप बी साठी सुरुवात झालेली आहे. IBPS बँकिंगसाठी सुरुवात झालेली आहे अर्ज प्रक्रिया. MPSC इंजिनिअरिंग अभियांत्रिकी साठी सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर UGC, CSIR नेट MH यांच्यासाठी देखील सुरू झालेली आहे. MBA कॅटसाठी सुरू झालेली आहे. SSC CGL साठी सुरू झालेली आहे. त्याच्यानंतर पोलीस भरती आणि आर्मी भरतीसाठी देखील याच्यासाठी सुरुवात झालेली आहे. आता मी इथं बघू शकतो याची माहिती कशी चेक करायची, किती भेटणार आहे. तर आर्मीचं आणि पोलीस भरतीचं इथं मी टॅब हा ओपन करतो. तर इथं बघितलं तर प्रशिक्षणाचे स्वरूप भारतीय सैन्य दल, केंद्रीय पोलीस सेवा यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या मिलिटरी म्हणजे आर्मी व पोलीस भरतीचे 6 महिन्याचे प्रशिक्षण व पुणे येथील नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते. तर याच्यामध्ये बघू शकता याच्यामध्ये एकूण 1500 जागा असणार आहे. 1500 जागा आहे आणि लाभाचे स्वरूप किती आहे तर मोफत प्रशिक्षण इथं 75% हजेरी तुम्हाला भरवायची आहे. तुम्हाला या ठिकाणी पहिल्या जर तुमची याच्यामध्ये निवड झाली, आता ज्याप्रमाणे आर्मीचा अभ्यासक्रम आहे, ज्याप्रमाणे पोलीसचा अभ्यासक्रम आहे, त्याच्याप्रमाणे तुमची परीक्षा होईल. तुमची जर निवड झाली, तर पहिल्याच महिन्यामध्ये तुम्हाला किती भेटतील? 12,000 रुपये भेटतील आणि तिथून पुढे प्रत्येक महिन्याला इथे 6,000 रुपये असे पोलीस भरतीला आणि आर्मी भरतीला 1,000 रुपये म्हणजे या ठिकाणी एकूण 72,000 रुपये भेटतील. ठीक आहे. प्रत्येक महिन्याला 10,000, पहिल्या महिन्याला 12,000 असे 7 महिने तुम्हाला पैसे भेटतील. त्याची पात्रता काय आहे? पोलीससाठी जर भरत असाल तर सॉरी आर्मी भरतीसाठी भरत असाल तर 10वी पास आणि पोलीस भरतीसाठी भरत असाल तर 12वी पास तुम्ही असणे गरजेचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारचं ही माहिती आहे. आता काही विद्यार्थी बोलतील की MPSCचं वगैरे ते सांगा. आता पुन्हा योजनावरती मी येतो आणि इथं मी आलेलो आहे. या ठिकाणी बघू शकता MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी. तर इथं जर बघितलं तर त्यांचं एकूण किती महिन्याचं प्रशिक्षण चालतं तर बघू शकता. ते जवळ-जवळ या ठिकाणी बघू शकता इथं 6 महिन्यात माझ्या 1 मिनिट मला पुन्हा दुसरं ओपन करू द्यात कारण ठीक आहे. आता इथं मी ओपन केलेलं आहे SSC CGL स्टाफ सिलेक्शनचं कमिशनचं मी इथं ओपन करतो. तर इथं बघू शकता इथे देखील 6 महिने म्हटलेलं आहे. काही ठिकाणी 12 महिन्याचं प्रशिक्षण असतं तिथे 1,22,000 रुपये भेटतात. ठीक आहे. आता समजा MPSC ग्रुप बीचंच मी पुन्हा इथे ओपन करतो. बघू शकता ग्रुप बी येथे मी ओपन केलेलं आहे. तर त्याचं कसं भेटणार आहे एकूण 800 विद्यार्थ्यांना याचा लाभ भेटणार आहे. 800 विद्यार्थ्यांना लाभ भेटेल. प्रत्येक या ठिकाणी महिन्याला 10,000 रुपये भेटतील. ही गोष्ट लक्षात घ्या. 11 महिने किंवा 10 इथं 6 माझे अंदाजे तिथून मागे 11 महिने होतो. आता 6 महिने झालेलं असावं. जर 11 महिन्याचं असेल तर 1,22,000 रुपये भेटतील आणि 6 महिन्याचं असेल तर 72,000 रुपये भेटतील. आता या ठिकाणी ज्या स्पर्धा परीक्षेसाठी तुम्ही फॉर्म भरत आहात प्रशिक्षणासाठी मोफत शिष्यवृत्ती घेण्यासाठी त्याचे जे अभ्यासक्रम आहेत त्या अभ्यासक्रमानुसार तुमचा पेपर होईल आणि त्याच्यानंतर निवड यादी लागेल. प्रत्येक याच्यामध्ये इथं जागा तुम्ही बघू शकता. MPSC ग्रुप सीच्या ग्रुप बीच्या मी इथे दाखवल्या. आता समजा मी काही विद्यार्थी बोलतील की UPSCच्या इथं बघू शकता MPSC प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग MPSC साठी जर ओपन केलं ना तर इथं जर बघितलं तर बघू शकता इथं 11 महिन्याचं प्रशिक्षण आहे. बघू शकता इथं 11 महिने म्हटलेलं आहे. 11 महिने प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये भेटतील म्हणजे ते झाले या ठिकाणी बघू शकता पहिल्या महिन्याला 12,000 आणि 11 महिने कंटिन्यू तुम्हाला 10,000 रुपये भेटतील म्हणजे हे 12,000 आणि हे
असे प्रत्येक महिन्याचे 10,000 म्हणजे किती ते 1,22,000च्या दरम्यान 1,20,000 ते 22,000च्या दरम्यान जाते. अशा प्रकारे कोणकोणत्या स्पर्धा परीक्षांसाठी फॉर्म सुटलेले आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो. बघू शकता. काय आहे? यू-पी-एस-सी म्हणजे सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन एम-पी-एस-सी आहे. सॉरी यू-पी-एस-सी त्याच्यानंतर एम-पी-एस-सी स्टेट सर्व्हिस साठी त्याच्यानंतर कंबाईन एम-पी-एस-सी ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. त्याच्यानंतर प्री एक्झामिनेशन या ठिकाणी कशासाठी नेट सेटसाठी आहे. आय-बी-पी-एस बँकिंगसाठी आहे. यू-जी-सी सी-एस-आय साठी देखील सुरुवात झालेली आहे. एम-पी-एस-सी अभियांत्रिकी इंजिनिअरिंगसाठी सुरुवात झालेली आहे. एम-बी-ए कॅटसाठी सुरू झालेली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन एस-एस-सी सी-जी-एल साठी सुरू झालेली आहे. आणि आर्मी भरती आणि पोलीस भरतीसाठी देखील इथे सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे या ठिकाणी संपूर्ण जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यांनी परिपत्रक प्रसिद्ध केलेले नाही, डायरेक्टली टाइप करून दिलेलं आहे. इथं पुन्हा एकदा कशावरती याच्यावरती कसं यायचं मी तुम्हाला इथे सांगणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. लिंक दिलेली आहे. इथं स्कीम किंवा योजना नावाचा ऑप्शन दिसेल. इथं ट्रेनिंग स्कीम बघू शकता. ट्रेनिंग स्कीम हा ऑप्शन दिसेल. आणि जेवढ्या चालू झालेल्या आहेत तिथे बघू शकता. आता समजा मला पोलीस भरती आणि आर्मी भरतीचं बघायचं आहे, तर इथं मी याच्यावरती जाणार. ठीक आहे. बघू शकता. इथे लगेच ते या ठिकाणी बघू शकता मिलिटरी भरती पूर्व परीक्षण इथे सुरू झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी त्याची संपूर्ण माहिती इथे आलेली आहे. पात्रता वगैरे, अभ्यासक्रम वगैरे. आता समजा काही विद्यार्थी बोलतील, की इथे अभ्यासक्रम दिलेला नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे? आता समजा एम-पी-एस-सी साठी भरत आहे, तर एम-पी-एस-सीचा अभ्यासक्रम तुम्हाला माहीत आहे. पोलीस भरतीसाठी भरत आहात, तर तुम्हाला माहीत असेल. एस-एस-सी सी साठी भरत असेल, तर तो देखील अभ्यासक्रम तुम्हाला माहीत आहे. तुमची परीक्षा होईल आणि त्याच्यानंतर तुमची निवड यादी लागेल. जर निवड यादी असेल, सर्व डॉक्युमेंट्स चेकिंग होईल. त्याच्यानंतर निवड झाली, तर तुम्हाला सर्व याचा लाभ भेटायला सुरुवात होईल. ठीक आहे. तर आता काही विद्यार्थी याच्यामध्ये बोलतील, की कोणते विद्यार्थी याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. इथे स्पष्ट 2 शब्दामध्ये सांगतो. ओबीसी ओबीसी कॅटेगरीचे सर्व महिला, पुरुष याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर एन-टी-बी सॉरी विजेए, एन-टी-बी, एन-टी-सी आणि एन-टी-डी याच्या सर्व महिला, पुरुष याच्यामध्ये फॉर्म भरू शकत आहेत. ठीक आहे. तर ही संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त जर मी या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली नसेल, तरच याच्यामध्ये कमेंट्स करा. जी माहिती व्हिडिओमध्ये दिली आहे ती विचारण्यासाठी कमेंट्स करू नका. आणि ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरून घ्यायचा आहे, त्यांनी फक्त खाली दिलेल्या नंबरवरती WhatsApp करायचं आहे. या ठिकाणी कॉल, मेसेज वगैरे करायचं नाही. डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्म भरण्याची वगैरे ही लिंक मी तुम्हाला इथे दिलेली आहे. इथं इम्पोर्टंट लिंक वगैरे जर आलं, तर इथं तुम्हाला सर्व माहिती इथे तुम्ही सर्व माहिती इथे कॉन्टॅक्ट करू शकता. जर तुम्हाला त्यांच्याशी संपर्क करायचा असेल, तर इथं कॉन्टॅक्टवरती जाऊन तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकत आहात. ठीक आहे. बघू शकता इथं नंबर दिलेला आहे. सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी अ, 4-5 वाजेपर्यंत तुम्ही त्यांना कॉल करू शकतात. ठीक आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये फॉर्म कसा भरायचा याची डिटेल्समध्ये माहिती मी तुम्हाला देणार आहे.